एकदम मऊ आणि झटपट होणारे तिळाचे लाडू कसे करायचे हे आज आपण पाहणार आहोत. नमस्कार, कांचन होम रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. इथे मी पाव कप शेंगदाणे घेतलेत आणि 1 कप बिना पॉलिशचे तीळ घेतलेत. शक्यतो बिना पॉलिशचे तीळच वापरायचे, असे तीळच वापरायचे आणि चव खूप छान येते. तर सर्वात आधी आपण तीळ भाजून घेऊयात. तीळ थोडेसेच भाजून घ्यायचे, 10 ते 20 सेकंद. जास्त भाजल्यावर ते तुरट लागतात. अगदी लो फ्लेमवर हे भाजून घ्यायचे. त्यानंतर शेंगदाणे पण खरपूस भाजून घ्यायचेत. इकडे शेंगदाणे छान भाजून झालेत. त्यानंतर थंड करून घ्यायचेत आणि त्याची सर्व सालं काढून ते तिळामध्ये मिक्स करायचेत. आता कढईमध्ये मी 1 चमचा तूप घेतलंय. त्यामध्ये आपण 1.25 कप गुळाचा वापर करणार आहोत. 1 कप तिळासाठी आपण 1.25 कप गूळ वापरणार आहोत. त्याने पाक खूप छान होतो, कोरडा होत नाही, आपले लाडू मऊसूत होतात. तर आता ह्या गुळाचा आपण व्यवस्थित पाक करून घ्यायचा आहे. पाक अजून घट्ट आहे, थोडासा पातळ करून घ्यायचा आहे. पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. आता थोडासा पातळ झालाय पाक, तर आपण 1-2दा पाण्यात टाकून पाकाची गोळी होती की नाही हे चेक करायचंय. गोळी झाली तर समजायचं हा पाक आपला रेडी आहे. पाकाची गोळी झाली नसेल तर अजून थोडं ठेवून त्याला हलवायचंय. आता इथं आपली पाकाची गोळी झालेली होती, त्यामुळे आपण हे मिश्रण पाकामध्ये टाकून घेऊया आणि व्यवस्थित हलवून घेऊया. तिळाचं मिश्रण पाकामध्ये व्यवस्थित सर्व बाजूंनी मिसळून घ्यायचंय. लाडू करताना आपला पाक मध्येच थंड होतो, तर त्यासाठी मी 2 कप उकळतं पाणी घेतलं एका भांड्यामध्ये आणि त्यावर ही कढई ठेवायची, म्हणजे आपला पाक शेवटपर्यंत गरम राहतो आणि लाडू व्यवस्थित वळता येतात. आता हे मिश्रण एका चमच्याने घेऊन हातावर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आपले लाडू एकदम छान होतात. तर असे छोटे छोटे लाडू करून घ्यायचे आहेत आणि हा लाडू फोडल्यावर एवढा हाताने सहज तुटतो आणि खातानाही तोंडात विरघळतो लाडू. पहा, हाताने सहज तुकडे करता येतात त्याचे, अजिबात कडक होत नाही. तर आजची रेसिपी कशी झाली मला नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.